नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय भीम. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अप्रांत ब्लॉग. मी निलेश जाधव पुन्हा आपल्या या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय, एक नवीन विषय घेऊन येतोय. आजचा जो व्हिडिओ आहे किंवा हा व्हिडिओ करण्याचा मानस इतकाच आहे, कारण की 19 तारखेला येत्या 19 जुलै 2025 रोजी मुंबईमध्ये एक आंदोलन होणार आहे. तसं तर मुंबईला आंदोलन, निषेध मोर्चे किंवा निषेध हे काही नवीन नाही, पण यावेळेचा जो निषेध आहे किंवा यावेळेचा जो मोर्चा आहे किंवा रॅली, धरणे प्रदर्शन म्हणू आपण तो, खरं म्हटलं तर धरणे प्रदर्शन आहे ते, मोर्चा किंवा रॅली असं काही नाही. धरणे प्रदर्शन आहे, एक दिवसीय लाक्षणिक धरणे प्रदर्शन. तर ते धरणे प्रदर्शन कशासाठी आहे तर बुद्ध लेणी किंवा महाराष्ट्रभरातल्या जेवढ्या पण लेण्या आहेत त्या लेण्यांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या बचावासाठी महाराष्ट्रातील तमाम जेवढ्या काही बौद्ध लेण्यांसंदर्भात काम करणाऱ्या संघटना आहेत किंवा संस्था आहेत किंवा जे काही अभ्यास करणारे अभ्यासक आहेत किंवा अभ्यास गट आहेत, त्या संबंध अभ्यास गटांनी एकत्र येऊन हा मोर्चा आयोजित केलेला आहे. त्याला एक स्पेसिफिक नाव दिलेले आहे त्या आयोजनाला. ते नाव असं आहे की बुद्ध लेणी संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य या बॅनरच्या खाली हा मोर्चा आयोजित करणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, म्हणजे पुढे आपण जाऊच मूळ मुद्द्याकडे, पण जर हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडत असेल तर जरूर लाईक करावा, शेअर करावा, कमेंट करावा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा. कारण की याच पद्धतीनं आपण बौद्ध इतिहास, बौद्ध चळवळ कशी असेल, काय असेल आणि येणाऱ्या चळवळीबाबत पण मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर तुर्तास आपण लेणी चळवळ किंवा लेणी संवर्धन हा मुद्दा अगदी अलीकडच्या काळातला आहे. पण हे लेणी संवर्धन किंवा लेण्यांचं एकंदरीत जडणघडण किंवा त्यांच्याकडं मागोवा किंवा त्यांच्याकडं एवढा ओघ जाण्याचं कारण एवढंच आहे की सध्याच्या या काळात जेव्हा पाली भाषेकरता जागृती निर्माण होते, पाली भाषा शिकू लागले लोक, बहुसंख्य डिप्लोमास, बहुसंख्य विद्यापीठात विषय आहेत, काही कॉलेजेस आहेत, तर तिथे जसं लोकांना कळतंय त्या पद्धतीने लोक शिकून घेण्याचा प्रयत्न करतात. मग आर्किओलॉजीचे विद्यार्थी असतील त्या पद्धतीने शिकून घेण्याचा प्रयत्न करतात. आजचा मूळ मुद्दा एवढाच आहे की हे लेणी आंदोलन कशासाठी आणि का. तर लेणी आंदोलन यासाठी, त्याच्या आधी आपण एक थोडीशी पार्श्वभूमी बघू की लेण्यांचा अभ्यास किंवा लेणी जागृती किंवा लेणी संवर्धन हे कुठून आलंय. तर जेव्हा आपण बघतोय भारतीय पुरातत्व खातं हे जेव्हा म्हणतो आपण, किंवा आपण कुठली ऐतिहासिक वास्तू बघितली, कुठल्या ऐतिहासिक ठिकाणी गेलो तर तिथे एक बोर्ड हमेशा दिसतो आपल्याला, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण काय आहे, याचं मूळ काम काय, हे कशासाठी होतं. तर याच्या इतिहासात किंवा याचा अभ्यास करत आपण जेव्हा मागे जातो, जेव्हा आपल्या भारतात ब्रिटिश राज्य होत होती त्याच कालखंडात भारतीय पुरातत्व खात्याची निर्मिती झाली. एकंदरीत भारतीय पुरातत्व खात्याचे जनक ज्यांना मानलं जातं ते सर अलेक्झांडर कनिंघम यांनी खास करून बौद्ध इतिहासाच्या ढांडोळी करता त्यांनी पूर्ण आयुष्य वेचलेलं आहे आपलं.
चीनी बौद्ध भंते प्रवासी युएनसेंग, चीनी बौद्ध भंते प्रवासी फाईयान, चीनी बौद्ध भंते प्रवासी इत्सिंग आणि इतर जे चीनी बौद्ध भंते प्रवासी होते त्यांच्या प्रवास वर्णनातून जी काही स्थळं ते वाचत होते तर ते शोधून काढण्याचा त्यांनी एक चंग बांधला होता की ही स्थळं ह्यांनी जे लिहिलेलं आहे त्या प्रमाणात आणि त्याच परिघात मिळत आहेत की नाही. जेव्हा त्यांनी भंते युएनसेंग यांच्या पुस्तकाचा, ज्याचं नाव आहे सीयुकी, चायनीज नाव आहे सीयुकी, तर त्या पुस्तकाचा जेव्हा त्यांनी वापर केला, त्या पुस्तकाच्या संदर्भाने त्यांनी भारतभर भ्रमण केलं, तेव्हा त्यांना असं दिसलं की भारतभरात अनेक अशा पुरातत्व वस्तू आहे ज्यांना जतन करणं गरजेचं आहे. त्यांनी तसा पत्र व्यवहारही केला होता. तत्कालीन जे त्यांचं गव्हर्नन्स होते, तत्कालीन त्यांचं जे मंडळ होतं, राजमंडळ, त्यांना तसा पत्र व्यवहारही केला होता की त्या पत्रात एक अतिशय महत्वाची नोंद त्यांनी केलेली आहे. ती अशी की ते म्हणतात की भारतात हर एक जागेवर, हर एक ठिकाणी पुरातात्विक अवशेष भरून पडलेले आहेत, पण भारतीयांना त्याचं काहीच सोयरच होत नाही. यासाठी आपल्याला काहीतरी पावलं उचलावी लागतील, ते डॉक्युमेंटेशन करून ठेवावे लागतील. मग ते चित्राच्या माध्यमातून असो, लिखित माध्यमातून असो किंवा इतर कोणत्याही माध्यमातून ते आपल्याला स्थावर करून ठेवावे लागतील, स्तब्ध करून ठेवावे लागतील, हस्तगत करून ठेवावे लागतील. तर ह्या मुवमेंट पासून म्हणजे अलेक्झांडर सरांनी जी एक मुवमेंट सुरू केली, मग त्याच्यामध्ये अनेक नावं पुढे येत जातात. जेम्स बर्जेस असतील, त्यानंतर ब्राह्मी, ज्याला आज आपण धम्मलिपी म्हणतो, त्या धम्मलिपीचे वाचक आणि त्यांनी ज्यांनी शोधली ती धम्मलिपी, ज्या धम्मलिपीची लिपीमाला शोधली ते जेम्स प्रिन्सेप, जेम्स बर्जेस, त्यानंतर आपले भारतीय पण त्याच्यामध्ये काही जण होते. त्यात प्रामुख्याने नाव घेतलं जातं की भगवानलाल इंद्रजी, ज्यांनी सोपाऱ्याचा स्तूप शोधून काढला, ते भगवानलाल इंद्रजी. त्यानंतर राजवाडे, त्यानंतर मुखर्जी, राखालदार जे जॉन मार्शल सोबत हडप्पा मोहेंजोदारो ज्यांनी शोधून काढलं. जॉन मार्शल सर ज्यांनी हडप्पाचा शोध, आता हे थोडंसं कॉन्ट्रडिक्टरी वाटण्याची शक्यता आहे, थोडंसं संशयास्पद काही जणांना वाटण्याची शक्यता आहे, कारण की हे काही क्रमिक पुस्तकांमध्ये आहे, नोंदून आहे, पण बहुधा आपल्याला हे वाचायला भेटत नाही की मोहेंजोदारो जो स्तूप आहे, मोहेंजोदारो जी सभ्यता आहे, ती सभ्यता मोहेंजोदारो येथील स्तूपाच्या शोधामुळे सापडलेली गेली आहे. आपण इतिहासात वाचतोय की हडप्पा सभ्यता किंवा मोहेंजोदारोचं जे काही आहे उत्खनन, ते रेल्वेच्या उत्खनना किंवा रेल्वेच्या कामामध्ये सापडलं. पण जेव्हा आपण जॉन मार्शल यांचं ते रिपोर्ट्स वाचतो किंवा बीबीसीचं एक डॉक्युमेंटरी पण आहे जुनी, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये, कृष्णधवल मध्ये, तर त्यामध्ये स्पष्ट त्यांनी मेन्शन केले की मोहेंजोदारो येथील स्तूपाच्या शोधामध्ये मोहेंजोदारो सभ्यतेची शोध लागलेला आहे किंवा ते उत्खनन झालेलं आहे. मग हा लेणी वारसा जो आजपर्यंत आलाय तो याच कारणामुळे आलाय की जेव्हा सध्याला इथली बौद्ध माणसं आपल्या स्वतःच्या संस्कृतीचा, आपल्या स्वतःच्या भाषेचा पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करू लागली, तेव्हा त्यांना कळू लागलं की नाही, हे आमचंच आहे. आणि जेव्हा ते पुन्हा त्या मार्गाकडे जाऊ लागले, जेव्हा आपल्या पुढच्या पिढीला त्यांना तो इतिहास दाखवायचा, पुढच्या पिढीला तो इतिहास सांगण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा ते या लेणीकडे जाताना त्यांना काही निदर्शनास आलेले आहेत. कारण की भारतभरात, समूच्या भारतभरात म्हणजे संपूर्ण भारतभरात एक 2000 ते 3000च्या आसपास
काही मोठ्या संकुलात, काही छोट्या संकुलात, काही एक कक्षा असलेल्या अशा बहुसंख्य स्वरूपात लेण्या आहेत. आणि लेण्यांची जर का सुरुवात आपण बघितली तर लेण्यांची सुरुवात ही देवान प्रिय प्रियदर्शी राजा चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या कारकिर्दीत झालेली आहे. आणि भारतातली सर्वात पहिली जी लेणी आहे ती बिहार जिल्ह्यातील जेहानाबाद येथील बाराबर ही लेणी ती भारतातली सर्वात पहिली लेणी आहे. त्या आसपासच्या ज्या लेण्या आहेत त्या म्हणजे त्या बाराबरच्या संकुलातल्या ज्या आसपासच्या ज्या लेण्या आहेत त्या सर्वात पहिल्या लेण्या ठरल्या जातात. आणि त्यानंतर जो लेणीचा सिलसिला आपण बघतोय, जसजसा दगड त्यांना भेटलेला आहे, जसजसा दगडाचा पोत भेटलेला आहे, त्या पद्धतीने लेण्यांचं काम केलं गेलं आहे. मग साधारणपणे आपण बिहारच्या लेण्या बघतोय. त्यानंतर अलीकडे जर का आलो, राजस्थान, गुजरात आणि पाकिस्तानच्या सीमेजवळचा जो भाग आहे तिथं काही लेण्या आहेत. त्यानंतर तिथून जेव्हा येतो खाली तेव्हा मध्य प्रदेशात काही लेण्या आहेत. तिथून खाली आलो, जसजसं खाली येतो तसतसं आपल्याला कळतं की हा एक त्यावेळेचा एक व्यापारी मार्ग होता. कारण की जर का आपण इतिहासात वाचतो तेव्हा आपल्याला कळतं एक रेशीमचा व्यापारी मार्ग होता आणि एक खुष्कीचा म्हणून व्यापारी मार्ग होता. तर या अशा पद्धतीने दोन व्यापारी मार्ग, राजमार्ग होते. आणि या राजमार्गावरच या लेण्या स्थापित केलेल्या आहेत. कारण की लोकांना धम्म समजावा, लोकांना चांगल्या गोष्टी कळाव्या, त्या व्यापाऱ्यांना चांगल्या गोष्टी कळाव्यात. आणि त्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जिथं जिथं ते व्यापारी जातील, जिथं जिथं ते व्यापारी तांडे जातील, तिथं तिथं हा चांगला विचार, हा चांगला धम्म त्या लोकांना कळावा. तर जेव्हा आपली जी मंडळी आहे, जी अभ्यास करून अनेकांना त्या लेण्यांवर घेऊन जाऊ लागली, तेव्हा त्यांना असं कळालं की मध्यंतरीच्या काळात, म्हणजे साधारणपणे आपल्याला एक उदाहरण असं भेटतं की मुंबईचा जर का आपण विचार केला, कारण की माझ्या चॅनलचं नाव अपरांत आहे, आणि अपरांत हा सम्राट अशोकाच्या काळातला आरमारातला आणि बंदरातला सर्वात मोठा भाग. आणि मुंबईचा जो वरचा भाग आहे, म्हणजे उपनगरांचा जो भाग आहे, तो साधारणपणे याच अपरांताच्या भूमीतला भाग आहे. त्यामुळे त्याच कारणामुळे मी माझ्या चॅनललाही अपरांत हे नाव दिलेलं आहे. आणि या भागामध्ये सम्राट अशोकांचा 8वा आणि 9वा शिलालेख सापडलेला आहे. आणि त्याच प्रांतामध्ये भगवानलाल इंद्रजी यांना वसईच्या जवळपास नाळा आणि सोपारा त्या ठिकाणी भुई गावाजवळ एक स्तूपाचा शोध लागला होता, ज्याच्यामध्ये काही अवशेष, काही भिक्षापात्राचे अवशेष आणि काही मूर्त्या, ज्या 8 मूर्त्या होत्या, ज्यात एक मूर्ती सर्वात लक्षणीय होती, जी म्हणजे मैत्रेय बुद्धाची मूर्ती. अशा पद्धतीनं महास्तूपाचा शोध आणि 8 बुद्ध मूर्त्यांचा शोध त्या ठिकाणी लागला होता भगवानलाल इंद्रजींना. तर आपण पुन्हा मागच्या मुद्द्याकडे येऊया. तर या बाबींकडे येताना आपल्याला असं कळतं की मुंबईचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 15व्या शतकापर्यंत बौद्ध धम्म कानेरी संकुलात अस्तित्वात होता. आणि 15व्या शतकात कानेरीतल्या बौद्ध भिक्षूंना नंतरच्या आलेल्या पोर्तुगीज मिशनऱ्यांनी, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी नंतर ख्रिस्ती धर्मांतरित केलं गेलं. आणि जेव्हा त्यांना ख्रिस्ती धर्मांतरित केलं गेलं तेव्हा त्यातल्या ज्या त्यांच्या अधिकारातल्या आधिपत्याखाली ज्या असलेल्या लेण्या होत्या, म्हणजे आज जिला मंडेपेश्वरची लेणी म्हणतो, ती लेणी आणि सभोवतालचा जो काही भाग होता तो कानेरी लेणीचाच दानातला भाग होता. ती लेणी आणि सभोवतालचा तो भाग त्या भिक्षूंच्या धर्मांतरामुळे त्या ख्रिस्ती मिशनरांकडे गेलेला होता. असं नमूद आपल्याला कशात भेटतंय तर मुंबईच्या गॅझेटियर मध्ये भेटतंय. बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियर, ठाणा
इंटरेस्ट टू प्लेस नावाचं जे गॅझेटियर आहे त्याच्यामध्ये हा सबंध उतारा आलेला आहे. तर माझं सांगण्याचं कारण एवढंच, एवढा इतिहास सांगण्याचं कारण एवढंच की मध्ययुगीन काळ ते आतापर्यंतचा काळ आणि त्याच्या आधीचा काळ आपण बौद्ध धर्म पूर्णपणे विसरून गेलो होतो. आपणच काही आपल्या आधीचे पूर्वज, आपले जे पूर्वज होते ते बौद्ध धर्माला विसरून गेले होते. मग या काळामध्ये जेव्हा प्रतिक्रांतीचा वेळ आला होता, प्रतिक्रांती झाली होती, त्या कालखंडामध्ये बौद्ध धर्माला गिळंकृत केलं गेलं. अनेक पंथांमध्ये, अनेक गटांमध्ये गिळंकृत केलं होतं. मी असं म्हणणार नाही की बौद्ध धर्म पूर्णपणे रसातळाला गेला. तो धम्म किंवा तो जो विचार आहे किंवा ते जेवढं काही स्ट्रक्चर होतं, एकतर काही आक्रमण कार्यांमुळे ते नष्ट झालेले, काही वेळा लोकांनी बचावात्मकरित्या ते राखून ठेवण्यासाठी त्याच्यावर माती टाकली असंही काही ठिकाणी वाचायला भेटतं. काही ठिकाणी आगी लावल्या, जसं नालंदाचं उदाहरण आहे. आणि आज आपण बघतोय की सध्याला महाबोधी महाविहाराचा मुद्दा एक ज्वलंत मुद्दा राहिलेला आहे, जो महाराष्ट्रातले बौद्ध अतिशय ताकदीनं उचलून धरू पाहत आहेत. याच पद्धतीनं आपल्याला येत्या या 19 जुलै रोजी बौद्ध लेणी संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य आणि तमाम ज्या लेणी संवर्धन संस्था आहेत किंवा लेणींवर किंवा बौद्ध इतिहासावर अभ्यास करणाऱ्या संस्था आहेत, त्यांच्या माध्यमातून हे जे आंदोलन आहे ते केलं जाते. ते याच कारणामुळे की हा जो मध्यंतरीचा कालखंड आहे त्याच्यामध्ये जे भ्रष्टकरण झालेलं आहे आणि नंतरच्या काळात जेव्हा ब्रिटिशांनी जोपर्यंत संगोपन केलं तोपर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे संगोपन केलं, त्यांनी एकही अतिक्रमण होऊ दिलं नाही. पण नंतर जेव्हा भारतीय विभागाकडे ते आलं सोपवून, जेव्हा स्वातंत्र्यानंतर, तेव्हा आपण बघतोय की कुठे कुठे जिथे पॉसिबली, कारण की मी स्वतःही बौद्ध चारिका केलेली आहे, धम्मयात्रा केल्या आहेत, त्यामुळे जिथेही बौद्ध स्थळ आहेत तिथे स्पेशली मंदिरांचे तिथं एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. मला कुठल्याही धर्माला किंवा पंथाला नावं ठेवायची नाही, पण जो इतिहास आहे, जे एक्झॅक्ट फॅक्ट आहे ते मी इथं सांगतोय. मला कोणालाही दुखावण्याचा हेतू नाहीये. तर ह्याच कारणामुळं भारतीय पुरातत्व जे खातंय सध्याच जे रन करतंय, कारण की आजही अनेक अशा लेण्या आहेत, त्या लेण्यांना पुरातत्व खात्याचं काहीच पाठबळ नाही, तिथं पुरातत्व खात्याचा बोर्ड नाही किंवा जाण्या येण्याचा मार्ग नाही. आजही अनेक अशा लेण्या आहेत की त्या संवर्धनापासून दूर आहे, खूप लांब आहेत, तिथे माणूस जाऊ शकत नाही. उदाहरणादाखल एक लेणीचं नाव तुम्हाला सांगतो. बरेच आपले अभ्यासक किंवा लेणींना भेट देणारे गेले असतील. ठाणाळे लेणी. ठाणाळे लेणीची अवस्था अशी आहे की पठार डोंगर पार करत त्या ठाणाळे गावातून, नाटसूर गावातून पार करत करत वरती जावं लागतं. आणि जेव्हा आपण वरती पोहोचतो तेव्हा तिथला जो स्लोप आहे, जेव्हा आपण उन्हाळ्यात गेलो तर तो स्लोप आपल्या चांगल्या रीतीने आपल्याला तिथं जाता येतो. पण पावसाळ्यात जर का गेलं, सर्वात धोकादायक जागा ती बनते. आणि सर्वात महत्वाची जी लेणी म्हणावी लागेल कानेरी नंतर, भाजे नंतर, तर ती ठाणाळे लेणी आहे. कारण की कानेरी, भाजे आणि ठाणाळे या लेण्यांमध्ये इवन पित्तळखोरा जी लेणी आहे, त्या पित्तळखोरा लेणीमध्ये पण बहुसंख्य प्रमाणात स्तूप गॅलरी आहे. या ज्या स्तूप गॅलरीज ज्या संकल्पना आहेत त्या या विशिष्ट लेण्यांमध्ये बघायला भेटतात. हा जो अभ्यासाचा प्रकार आहे, जेव्हा आपण लेणी समजायला जाऊ, लेणी बघायला जाऊ तेव्हा कळतं. आणि त्याच मध्ये हे जे अतिक्रमण असतात, मग कुठल्या ना कुठल्या देवतेचे फोटो तिथं लावून ठेवणं, उदबत्ती लावणं किंवा अजून काहीतरी अंधश्रद्धेचे प्रकार करणं,
किंवा शेंदूर लावणं मूर्त्यांना, मूर्त्यांची झीज करणं. काही ठिकाणी तर आपण जर का बघितलं असेल तर काही मूर्त्यांना तोडून त्यांचं मूळ अस्तित्वच नष्ट करणं. जसं एक नाशिकच्या त्रिरश्मी लेणीमध्ये उदाहरण आपल्याला बघायला भेटतं, त्या विहारामध्ये, की जिथे दिवालामध्ये स्तूप कोरलेला होता, पण तो कालांतराने कोणीतरी कधीतरी त्या स्तूपाला पुन्हा कोरून तिथं काहीतरी वेगळ्याच एका देवतेची किंवा अजून कोणतरी असं वेडवाखरस चित्र कोरण्याचा प्रयत्न केला. पण ते स्तूप का होतं, तर तिथं जे वरती छत्रावली आपल्याला पाहायला भेटतात किंवा त्या हार्मिका बघायला भेटतात, त्या हार्मिका आणि छत्रावलीमुळे आपण ठामपणाने बोलू शकतो की इथं स्तूप होतं. अशाच पद्धतीनं काही ठिकाणी स्तूपांना लिंग म्हणून पूजल्या जाते किंवा काही ठिकाणी बुद्ध मूर्तींना किंवा काही बौद्ध देवता आहेत, जसं अवलोकितेश्वर आहेत, तारा आहे, मंजुश्री आहेत, त्रैलोक्य विजय आहेत. तर यांना इतर धार्मिक देवतांच्या नावाने प्रेझेंट करून त्यांचं वर्शिप करणं किंवा त्यांचं मूळ स्वरूपच बदलून टाकणं, अशा पद्धतीनं सध्याला चित्र दिसतं. आणि त्याचसाठी तेच मुद्दे धरून महाराष्ट्रातले तमाम लेणी प्रेमी, लेणी अभ्यासक, बौद्ध साहित्य अभ्यासक, बौद्ध इतिहास अभ्यासक, बौद्ध पुरातत्व अभ्यासक असे तमाम ज्ञात अज्ञात संघटना एकत्र येऊन हा आंदोलन आयोजित करत आहेत, जो 11 ते 4 वाजेपर्यंत मुंबईच्या आझाद मैदान येथे होणार आहे. आता हे सगळे झाली लेणीची, म्हणजे आपण लेणीच्या पुरातत्व खात्याचे जे स्थापन आहे किंवा पुरातत्व खातं का स्थापन झालं किंवा जे काही एकंदर आहे ते आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं हा थोडासा लेंदी व्हिडिओ होण्याची शक्यता आहे, पण हे जे आहे लेणी आंदोलन, जेव्हा आपण म्हणतोय की बुद्ध लेणी संवर्धन समिती, तर या समितीमध्ये जे काही मला नावं भेटलेली आहे ती एकंदरीत मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या या दोन्ही बाजूंना मी मध्ये मध्ये काही चित्रही दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि जमलंच तर मग काही बाईट्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर ह्या लेणी संवर्धन समितीमध्ये बुद्ध लेणी संवर्धन समिती भारत, शिवबुद्धा केव्ज अँड हेरिटेज लेणी संवर्धक पुणे, समता सैनिक दल लेणी संवर्धक युनिट मुंबई, सनातन धम्म संघमित्रा महिला लेणी संवर्धक पिंपरी चिंचवड, केसनंद लेणी संवर्धक पुणे, MBCPR अशोका वॉरियर, एकजूट लेणी संवर्धक समिती, कर्जत लेणी संवर्धक समिती, प्रबुद्ध भारत फाउंडेशन जुन्नर, कोरेगाव भीमा, विजय रणस्तंभ सेवा स्तंभ, बौद्ध युवा जागृती परिषद कराड, मावळ लेणी संवर्धक, दान पारमिता फाउंडेशन नाशिक, अशा इतर या ज्या माझ्याकडे नावं आहेत या ज्ञात संघटना आणि तमाम अशा त्यांना त्यांच्याशी जोडलेल्या, आतापर्यंत ज्या जोडलेल्या आहेत अशा ज्ञात आणि अज्ञात तमाम बौद्ध संघटना, बौद्ध युवांच्या संघटना, बौद्ध इतिहास अभ्यासाच्या संघटना किंवा लेणी संवर्धनाच्या संघटना, त्यांनी एकत्र येऊन हा मोर्चा आयोजित केला आहे. तर माझं सगळ्यांना अपील आहे, एक बौद्ध उपासक म्हणून जर का आपण बौद्ध इतिहासाचा अभ्यास करत असाल तर बौद्ध इतिहासाचे, बौद्ध पुरातत्वाचे आणि मूळतः पाली भाषेचे अभ्यासक म्हणून या लेणी संवर्धन आंदोलनाला आपण उपस्थित राहावं. कुठल्याही या आंदोलनाला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य आपल्या हातून होता कामा नये. कुठलंही असंविधानिक उद्गार आपल्या तोंडून होता कामा नये. कुठल्याही असंविधानिक पद्धतीने या लेणी संवर्धन समिती किंवा या लेणी संवर्धन आंदोलनाच्या माध्यमातून कुठल्याही असंविधानिक
पद्धतीनं मेसेज जाईल असं कृत्य करू नये, ही सगळ्यात महत्वाची विनंती. आणि जर हा व्हिडिओ, हा माहितीपर व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट